मुंबई अहमदाबाद हायवेवरील वाहतूक कोंडीचा फटका वसईमध्ये विद्यार्थ्यांना बसतोय। तब्बल 9 ते 10 तास शाळकरी मुलांच्या सहलीच्या बस वाहतूक कोंडीत अडकल्याचं बघायला मिळतंय। तर मध्यरात्री शाळकरी मुलांच्या 12 बस बाजूला करून स्थानिकांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती। स्थानिक वाहतूक पोलीस निष्प्रभ असल्याचा नागरिकांनी सध्या आरोप केलाय असंही समजतंय। या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विपुल, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भात? गौरी, नक्कीच मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आज चौथा दिवस आहे आणि आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। आणि या वाहतूक कोंडीमध्ये मध्यरात्री ज्या सहलीसाठी निघालेल्या बसेस होत्या शाळेच्या, त्या यामध्ये अडकल्या होत्या आणि त्या अडकल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं एका ठिकाणी त्या ठिकाणी थांबून त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर काही लांबच्या पल्ल्यासाठी निघालेले जे प्रवासी आहेत बससाठी, ते सुद्धा यामध्ये अडकून पडले होते। तर काहींनी बसमध्येच आपला त्या ठिकाणी रात्रीची व्यवस्था केली। आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये तर अनेक लोक जे बसमध्ये झोपलेले आहेत, त्यामुळे या होणाऱ्या नाहक त्रासामुळे आता नागरिक सुद्धा आता मोठ्या प्रमाणात त्रसलेले आहेत। मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याकडे प्रशासन कुठेतरी या ठिकाणी आपल्याला अपयशी ठरताना दिसतंय। कारण की 4 दिवस झाल्यापासून मोठ्या प्रमाणात महामार्गावरती वाहतूक कोंडी आहे। त्यामुळे रुग्णवाहिका असतील, शालेय विद्यार्थी असतील, जे मोठ्या प्रमाणात जे असतील यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।